महाराष्ट्रातील आणखी एक मच्छीमार पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला आहे आणि ही घटना आहे पालघरमधल्या सातपाटी गावातल्या नामदेव बाळकृष्ण मेहेर हे 65 वर्षीय काका जेव्हा गुजरातवरून मच्छी पकडण्यासाठी समुद्रात गेले होते आणि तेव्हा त्यांनी कधी भारत पाकिस्तानची सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये एंटर केला त्यांना कळलंच नाही ती गोष्ट, म्हणून त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केलेली आहे आणि आता ते पाकिस्तानी मेरीटाईम एजन्सीच्या ताब्यात आहेत. सो त्यांना लवकरात लवकर सोडवण्याची त्यांच्या कुटुंबियांची पंतप्रधानांकडे मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे. तातडीने त्यांना सोडवण्यात यावं अशी महाराष्ट्राचीच नाही तर पूर्ण भारताची इच्छा आहे की त्यांना लवकरात लवकर सोडवावं, कारण त्यांची काहीच चूक नाही आहे त्यात. नकळतपणे त्यांच्या हातून ते घडलेलं आहे. ना पाकिस्तानला त्यांना काही हानी पोचवायची होती ना दुसऱ्या कोणाला काही करायचं होतं. ते फक्त त्यांचा मूळचा धंदा व्यवसाय करण्यासाठी गेले होते, त्यामुळे त्यांना ते पकडण्यात आलेलं आहे. आणि असेच आणखी 196 ते 200 लोकांना, मच्छीमार लोकांना त्यांनी पकडून ठेवलेलं आहे पाकिस्तानी लोकांनी. सो त्यांना लवकरात लवकर सोडवण्यात यावं अशी पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि ही वेदना इथेच थांबत नाही तर त्याच कुटुंबियातल्या म्हणजे नामदेव मेहेर यांचं जावईसुद्धा त्या पाकिस्तानी गोळीबारात मारले गेलेलं आहे काही वर्षांपूर्वी. एकाच कुटुंबावर हे 2 दुःख येणं म्हणजे शब्दाने व्यक्त न करणारं हे दुःख आहे खरंच. आशा करतो की त्यांचं कुटुंब आता खंबीरपणे उभं राहील आणि आय होप की आपलं भारत सरकार त्या पाकिस्तान्यांकडून आपल्या व्यक्तीला महाराष्ट्रात पुन्हा परत आणेल. आता प्रश्न उभा इथेच राहतो की हा मच्छीमाराचा आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही, आणि ते मेहेर काका त्यांच्या घरी कधी परततील हे पण माहीत नाही आहे. समुद्र मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, पण कधी कधी त्यांचं स्वातंत्र्यसुद्धा हरवून जातं समुद्रात जाऊन. शेअर करा प्रत्येक मित्रासोबत जेणेकरून मेहेर काका लवकरात लवकर मायदेशी परततील आणि त्यांच्या कुटुंबांना सुद्धा बरं वाटेल.